नमस्कार विद्यार्थिनींनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक पाहिले होते। आज आपण नवीन पॉईंट पाहणार आहोत, तो म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत। आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांत अभ्यासण्यासाठी अगोदर आपल्याला लोकसंख्येतील बदलाचे घटक पाहिजे किंवा बदलाचे घटक पाहणार आहोत। म्हणजे लोकसंख्यामध्ये कोणत्या घटकामुळे बदल होतो। त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लोकसंख्येमध्ये वय आहे, लोकसंख्येचं वय आहे, लिंग आहे, वास्तव्याचे ठिकाण आहे, रोजगार प्रकार आहे, शिक्षण आहे आणि यावरून लोकसंख्येची वर्गवारी केली जाते। आणि यावरून लोकसंख्येची वर्गवारी केल्यानंतर कोणत्या घटकामध्ये लोकसंख्येमध्ये बदल झालेला आहे हे तुम्हाला दिसून येतं। आणि म्हणून लोकसंख्येच्या बदलाच्या घटकाचा विचार करत असताना आकृती 1.6 मध्ये तुम्हाला जो चार्ट दिलेला आहे, जी छोटीशी आकृती आहे ती तराजूची, त्या तराजूमध्ये तुम्हाला जन्मदर आणि मृत्यूदर तुम्हाला दिलेला आहे आणि तो जन्मदर आणि मृत्यूदर पाहून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तिथे लिहायची आहे। आता या खाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये तुमचं काय येईल? जास्त वाढ येईल, स्थिर येईल, घट येईल, अशा पद्धतीने ते तुमचे शब्द तिथे येणार आहेत। आणि हा बदलाचा घटक समजून घेण्यासाठी मग जन्मदर आणि मृत्यूदर हे अतिशय महत्त्वाचे भाग मानले जातात। बघा, लोकसंख्या बदलणारे घटक त्यामध्ये जन्मदर एक आहे, मृत्यूदर एक आहे, लोकसंख्येची वाढ एक आहे, लोकसंख्येचा विस्फोट आहे आणि लोकसंख्या वाढीचा दर, असे हे 4-5 घटकांचा अभ्यास करावा लागतो। आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत जन्मदर म्हणजे काय। तर जन्मदर कशाला म्हणायचं? तर एका वर्षामध्ये दर हजारी लोकसंख्येत जन्माला आलेल्या, एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या, याला आपण काय म्हणणार आहोत? जन्मदर म्हणणार आहोत। परंतु ढोबळ हा शब्द दिलेला आहे, कारण लोकसंख्येचा आकडा परफेक्ट आपल्याला सांगता येत नाही, म्हणून आपण त्याला ढोबळ जन्मदर म्हणतात। उदाहरणार्थ गणना केल्यानंतर सुद्धा एखादा जन्म घेऊ शकतो, म्हणून परफेक्ट आकडा आपल्याला येत नाही, म्हणून आपण ढोबळ जन्मदर म्हणणार आहोत। त्याच्यात उलट दुसरी जी व्याख्या आहे ते मृत्यूदर। एका वर्षात मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या, त्याला आपण ढोबळ मृत्यूदर म्हणणार आहोत। तिसरा जो आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढ। आता लोकसंख्या वाढ झाली की घट झाली, ठराविक कालखंडानंतर कशी कळते आपल्याला? म्हणजे सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या, म्हणजे पहिली जनगणना केलेली लोकसंख्या आणि आत्ताची जनगणना केलेली लोकसंख्या। आपल्याला माहिती आहे दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते। भारताची जनगणना सुरुवातीला दशकाच्या सुरुवातीला केली जाते। तसं अनेक देशांची जी जनगणना आहे ती काही जनगणना दशकाच्या सुरुवातीला होते, तर काही जनगणना दशकाच्या शेवटी होते। भारताची जनगणना दशकाच्या सुरुवातीला होते आणि त्यामुळं लोकसंख्या वाढ आपल्याला समजते। आता लोकसंख्या वाढीचा दर कसा काढायचा? तर लोकसंख्या वाढीचा दर म्हटलं तर लोकसंख्या वाढ भागिले आधीची लोकसंख्या गुणिले 100 असा जर फॉर्म्युला वापरला तर आपल्याला लोकसंख्या किती दराने वाढलेली आहे ते कळते। आणि वरूनच आपल्याला लोकसंख्येचा विस्फोट झाला की लोकसंख्येचा घट झाला हे कळते। आता लोकसंख्येचा विस्फोट हे कशाला म्हणायचं? तर साधारणतः जर तुम्ही बघितलं ना, तर जन्म आणि मृत्यू दरामुळे लोकसंख्येत झालेली वाढ, प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली वाढ किंवा घट, याला आपण काय म्हणू शकतो? विस्फोट म्हणू शकतो। आणि अशा पद्धतीनं लोकसंख्या संक्रमण सिद्धांत अभ्यासण्यासाठी लोकसंख्या बदलाच्या घटकामध्ये ढोबळ जन्मदर, ढोबळ मृत्यूदर, लोकसंख्या वाढीचा दर, लोकसंख्या विस्फोट, ह्या सगळ्या व्याख्या तुम्हाला 2 मार्कासाठी संज्ञा स्पष्ट करा म्हणून बोर्डाच्या पेपरला तुम्हाला येऊ शकतात। आता आपण पुढे जाऊया। बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा तुम्हाला 8 मार्कला बोर्डाच्या परीक्षेला टिपा द्या किंवा मोठा ब्रॉड क्वेश्चन जो 5 मार्काला असतो किंवा 10 मार्काला जो शेवटचा प्रश्न असतो त्यामध्ये तुम्हाला हा सिद्धांत येऊ शकतो। आकृतीसह स्पष्ट तुम्हाला हा सिद्धांत करावा लागतो। अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मुलांनो। आता जरी समजत असलं तरी काही कालानंतर तुम्ही ह्या रेषा विसरून जाता आणि तुम्हाला काय म्हणायचं हे कळत नाही। बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत। आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांत यामध्ये तुम्हाला जे आहे तो हा सिद्धांत 5 टप्प्यात मांडलेला आहे। पहिला जो टप्पा आहे तो अतिशय स्थिर टप्पा आहे, दुसरा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा आणि तिसरा आहे नंतरच्या कालखंडात विस्तारणारा, चौथा आहे कमी बदल दर्शवणारा
आणि 5वा जो आहे तो शून्य वाढ दर्शवणारा टप्पा. म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे एकूण 5 टप्पे आहेत. आता यात काय काय दाखवलेलं आहे तर बघा बाळांनो, हा जो टप्पा आहे तो दर हजारी जन्म आणि मृत्यूचं प्रमाण आहे. म्हणजे लोकसंख्या आपली दर हजारात मोजली जाते. दर हजार छोटा आकडा आपल्याला मानला जातो, म्हणून हे सगळे काय आहे जन्म आणि मृत्यू दर मानलेले आहे. ही लाल रेष दाखवते ती जगाची एकूण लोकसंख्या दाखवते. जगाची एकूण लोकसंख्या दाखवते. ही जी काळी रेष आहे तो मृत्यूदर दाखवतो, जगाचा मृत्यूदर दाखवतो. आणि ही जी निळ्या रंगाची रेष आहे तो जगाचा जन्मदर दाखवतो. मग मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की लोकसंख्या संक्रमण सिद्धांतासाठी आपल्याला जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्या घट यांचा आपल्याला अभ्यास माहित पाहिजे किंवा हे घटक तुम्हाला माहित पाहिजे. आता आपण क्रमाक्रमाने एक एक टप्पा पाहणार आहोत. बघा, पहिला टप्पा आहे लोकसंख्या संक्रमणा सिद्धांताचा पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर. म्हणजे त्या जगाच्या लोकसंख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जाणवत नाही. आता हा बदल कसा जाणवत नाही तर बघा, ही निळी रेष आहे ती एकसारखीच आहे. त्याचबरोबर मृत्यूदराची रेष सुद्धा त्यालाच समांतर आहे. म्हणजे या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त, परंतु लोकसंख्या स्थिर. लोकसंख्या स्थिर का झालं हे तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये अतिविकसित देशमध्ये यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी, वैद्यकीय सुविधांचा अभाव, प्राथमिक व्यवसायात जास्त लोक गुंतलेले, साक्षरतेचं प्रमाण कमी आणि यामुळं हा जन्मदर जास्त होता, मृत्यूदर जास्त होता, मोठी कुटुंब पद्धती होते. अज्ञानामुळे लोक जन्माला जास्त मुलांना जन्मदर जास्त होता. म्हणजे मूल जन्माला घालणं हे चांगलं समजलं जायचं किंवा प्रतिष्ठेचं समजलं जायचं. त्यामुळं या टप्प्यामध्ये जगाची लोकसंख्या ही तुम्हाला स्थिर जाणवते. स्थिर म्हणजे जेवढी जन्मतात त्याच प्रमाणात मृत्युमुखी पावतात. कारण वैद्यकीय सुविधांचा अभाव, अज्ञान, देशाच्या नंतर सांगते तुम्हाला संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव, प्रदूषण, बरं सांगते कुपोषण, ह्या सर्व बाबी ह्या तुम्हाला लागू पडतात. पण आता सध्या जगामध्ये या टप्प्यात कोणताही देश आढळत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून याला आपण काय म्हणतोय अतिशय स्थिर टप्पा, संक्रमण सिद्धांतातील अतिशय महत्वाचा स्थिर टप्पा. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदराची जी रेषा आहे ती तशीच पुढे चालू गेलेली आहे, तशीच पुढे चालू आहे. परंतु मृत्यूदराची रेषा मात्र थोडीशी खाली आलेली आहे. म्हणजे पहिला टप्पा संपला की मृत्यूदर हळूहळू खाली यायला लागलेला आहे. आता याचा अर्थ काय होतो की जन्मदर वाढतच राहिला. म्हणून इथे लिहिलेला आहे आरंभीचा काळ. जन्मदर आरंभीच्या कालखंडात हाही असाच वाढला, जसा पहिल्या टप्प्यात वाढत होता तसाच दुसऱ्या टप्प्यात पण वाढत राहिला. परंतु मृत्यूदर मात्र कमी आलेला दिसून येतोय. आता मृत्यूदर कमी काय आला, कारण काय त्याची कारणे असतील तर मृत्यूदर कमी आल्यामुळे जन्मस्तर स्थिर राहिला. म्हणजे लोकसंख्येचं शिक्षण वाढलं, लोकसंख्येमध्ये साक्षरता वाढली, उद्योगधंद्यांचं प्रमाण वाढलं, द्वितीय क्षेत्राचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळं वैद्यकीय सुविधांचा चांगल्या प्रकारे माणसापर्यंत पोहोचू लागल्या आणि त्यामुळं आपोआपच मृत्यूचं प्रमाण घटलं आणि जन्मदर मात्र वाढू लागला. अशा पद्धतीनं पण जगाची एकूण लोकसंख्या ही वाढतच चालली. बघा, हा जी लाल रेषा आहे ती एकूण लोकसंख्या आहे, ती एकूण लोकसंख्या वाढतच चालली. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मृत्यूचं प्रमाण फक्त घटलेलं आहे, पण जन्मदर हा काय आहे तसाच आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. म्हणून इथं म्हणतंय की आरंभीच्या कालखंडात ही लोकसंख्या, जगाची लोकसंख्या इथं वाढलेली आहे. आता तिसरा टप्पा बघा जाऊया. तिसऱ्या टप्प्यामध्ये ही निळी रेषा आहे ती खाली आलेली तुम्हाला दिसून येत आहे. आणि खाली आलेली म्हणजे जन्मदर हा काय आलेला आहे, खाली आलेला आहे. पण मृत्यूदर सुद्धा खाली आलेला आहे. मृत्यूदर सुद्धा खाली आलेला आहे. म्हणजे घसरता मृत्यूदर. म्हणजे दुसऱ्या टप्प्यापासून जगाच्या मृत्यूदरात घटच होऊ लागलेली आहे, घसरता होऊ लागलेला आहे. आता नंतरच्या काळात म्हणजे तिसरा हे काय सांगतो तर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये मोठी तफावत आढळते. जन्मदर ही हळूहळू कमी होऊ लागला, लोक साक्षर झाली, कुटुंब नियोजनाचा फायदा समजू लागली, कुटुंब नियोजनाचे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळे कायदे आणले, त्या देशामध्ये वेगवेगळे कायदे आणले.
वैद्यकीय सुविधा लागल्या, लोक साक्षर झाली आणि त्यामुळं एक कुटुंब पद्धतीमध्ये थोडासा फरक पडला, मोठी कुटुंब पद्धती नष्ट झाली आणि द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामधील जे उद्योगधंद्यांचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. लोक चतुर्थ श्रेणीतील व्यवसाय मोठ्या प्रमाणात करू लागलेले आहेत आणि त्यामुळं गरिबी कमी झाली, उदरनिर्वाहाचं साधन वाढलं आणि उदरनिर्वाहाचं साधन वाढलं म्हणजे जे उत्पन्न आपण या भागामध्ये मिळवत होतो त्याच्यापेक्षा उत्पन्न वाढलं, म्हणजे उत्पन्न वाढलं, साधारणतः त्यांनी जन्माला घालण्याचं प्रमाण वाढवलं आणि हे काय झालं, मृत्यूदर कमी झाला. मृत्यूदर कमी व्हायला एकच कारण महत्वाचं आहे, वैद्यकीय सुविधांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालं. कुटुंब नियोजन आणखी वेगवेगळे कायदे सरकारने अंमलात आणले, परंतु जगाची लोकसंख्या मात्र वाढतच राहिली. उदाहरणार्थ जगामध्ये सगळे विकसनशील देश आहेत, विकसनशील देश जे आहेत ते सगळे जगाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मोडतात. जगामध्ये जास्त लोकसंख्येचे देश सगळे जे आहेत ते या टप्प्यात मोडतात. उदाहरणार्थ भारत आणि चीन हे देश आपण नंतरच्या काळात विस्तारणारा या टप्प्यामध्ये आपण मोडतो, परंतु आपली नैसर्गिक वाढ झालेली आहे. जगाच्या लोकसंख्येमध्ये नैसर्गिक वाढ मोठ्या प्रमाणात तिसऱ्या टप्प्यातच झालेली आहे. तुम्हाला कारणे द्या किंवा छोट्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की भारत कोणत्या संक्रमण कालखंडाच्या कोणत्या टप्प्यात मोडतो, तर तिसऱ्या टप्प्यात मोडतो. कारण जन्मदर जास्त, त्या मानाने मृत्यूदर घटला, परिणामी लोकसंख्या वाढ झाली. ही नैसर्गिक वाढ आहे, तुम्ही आम्ही वाढवलेली नाही, आपोआप वाढत गेलेली आहे. जन्माचं प्रमाण वाढलं परंतु त्या प्रमाणात मृत्यूचं 3 पटीनं प्रमाण खाली आलं, म्हणजे मृत्यूदर अतिशय घटलेला तुम्हाला इथं दिसून येत आहे. इथं आपल्या भारत आणि चीनचं उदाहरण द्यायचं आहे. चौथ्या टप्पाला कमी बदल दर्शवणारा टप्पा. आता कमी बदल दर्शवणारा टप्पा म्हणजे कसा आला, तर साधारणतः इथं बघा जन्मदर खालीच आलाय, म्हणजे जन्मदर काय झाला, कमी झाला. नंतर मृत्यूदरही त्याच प्रमाणात कमी झालेला आहे. मृत्यूदर सुद्धा तिसऱ्या टप्प्यापेक्षा चौथ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर अतिशय कमी झालेला आहे. त्यामध्ये वैद्यकीय सेवा उच्च दर्जाच्या, उदाहरणार्थ कॅन्सर आणि एड्स आणि वेगवेगळे भयानक रोग आहेत, त्या भयानक रोगांच्यावर मोठ्या प्रमाणात औषधोपचार होऊ लागले. प्लेगाच्या साथी, इतर संसर्गजन्य साथीचा मोठ्या प्रमाणात नायनाट झाला, म्हणजे त्या साथी इथे येतच नाही, दिसतच नाही. आता नवीन रोगाने थैमान घातलेलं तुम्हाला इथे दिसून येत आहे. जन्मदर वाढलेला आहे, बघा जन्मदर कमी झालेला आहे थोड्या प्रमाणात, कारण आता जगाच्या ह्याच्यात बघितलं तर हे सगळे विकसित देश यामध्ये मोडतात. जन्मदर कमी झालेला आहे, त्या मानानं मृत्यूदर अतिशय कमी झालेला आहे, परंतु जगाची लोकसंख्या वाढलेलीच आहे. कारण या कालखंडामध्ये वाढलेली लोकसंख्या या कालखंडामध्ये येत असताना थोड्या प्रमाणातच इथं काय झालेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. म्हणून इथं आपण म्हणतो की कमी बदल तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम भागामध्ये आणि चौथ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या, जगाची लोकसंख्यामध्ये अतिशय थोडा बदल तुम्हाला जाणवलेला तुम्हाला दिसून येत आहे. आणि मग यामध्ये जगातील कोणता देश मोडतो, तर संयुक्त संस्थान अमेरिकेतील, उत्तर अमेरिका खंडातील संयुक्त संस्थान हा देश या चौथ्या टप्प्यामध्ये मोडतो. बघा जन्मदर कमी, मृत्यूदर ही कमी, म्हणजे तेवढ्याच प्रमाणात. शेवटच्या टप्पाला शून्य वाढ दर्शवणारा. आता शून्य वाढ दर्शवणारा म्हणजे कसला टप्पा आला, तर साधारणतः तुम्ही जर बघितलं तर जन्मदर खूप कमी झाला. जन्मदर खूप कमी झाला म्हणजे किती झाला, तर मृत्यूदराच्या खाली आलेली, निळी रेषा तुमची मृत्यूदराच्या खाली आलेली आहे. म्हणजे या एकूण टप्प्यामध्ये 5व्या टप्प्यामध्ये जन्मदर अतिशय कमी आला. हम दो हमारे दो हे सगळं गेलं, आता तू आणि मी फक्त राहिलो आणि त्यामुळे हा अतिशय लोकसंख्या जो जन्मदर आहे, लोकसंख्येचा जन्मदर आहे तो अतिशय कमी आला. विवाह पद्धती बदललेल्या आहेत आणि मृत्यूदरही तुम्हाला इथं काय झालेला आहे, थोडासा वाढलेला आहे. आता थोडासा वाढलेला म्हणजे काय आलेला आहे, म्हणजे मृत्यूदरात वाढ झालेली आहे पण जन्मदर मात्र अतिशय कमी झालेले आहे. म्हणजे या टप्प्यामध्ये जगाची लोकसंख्या कमी झालेली आहे, म्हणजे या टप्प्यामध्ये वृद्ध लोकांचं प्रमाण जास्त असणार आहे. बघा इकडे वाढते, परत या लोकांचं आयुर्मान इथं आल्यानंतर कमी झालं आणि कमी झाल्यानंतर साधारणतः काय झालं की लोकसंख्या कमी झाली. लोकसंख्या कमी झाली म्हणजे मृत्यू वाढला.
मृत्यू वाढला आणि इथं काय झाली, आपोआप नैसर्गिक घट झालेली तुम्हाला दिसून येत आहे. असा हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये एकूण 5 टप्पे आहेत. आपण इथं थांबणार आहोत.